संसदेत एकही प्रश्न न विचारणाऱ्या खासदारांना आता घरी बसवा। आता सातारा जिल्ह्याचे नुकसान आम्ही होऊ देणार नाही, यासाठी शिवसेना भाजपा रिपाई महाआघाडीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव यांनी वाई तालुक्यातील कार्यकर्त्या संवाद दौऱ्यात केले आहे। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय 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 भवानी। जय 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 शिवाजी। जय 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 भवानी। जय 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 शिवाजी। चलो सगळं वर चला। अरे 1-2 मिनिटं थांबा। त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी जामीन राहिलं। अशा योजना देशाचे पंतप्रधान प्रत्येक जाती धर्मातील असणाऱ्या युवक आणि युवतींना पायावर उभा करण्यात आणि जर ते कार्य जर पाहिलं तर आज देशातील असणाऱ्या नागरिकांना कमीत कमी 95 ते 90 अशा वेगवेगळ्या योजना या 5 वर्षामध्ये काढल्या। ज्या योजनेचे ज्येष्ठ नागरिक बोलले की ज्यांनी 5 वर्षापूर्वी काय झालं, 10 वर्षापूर्वी काय झालं आणि आज आपला सातारा जिल्हा कुठं आहे हे त्यांनी सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केला। प्रगतीला गेला 5 वर्षामध्ये आणि भविष्यामध्ये भारत देशाचं काय। सातारा लोकसभा मतदार माईक बंद कर। एक मिनिट राहिला उमेदवार थँक्यू। रेरासारखा कायदा आणला आणि ज्या रेराच्या कायद्याच्या अंतर्गत जे काय रहिवासी त्या थँक्यू। त्यामुळे सेना भाजपचा आमचा उमेदवार आज तुमच्या गावामध्ये आलाय आणि मला माहिती आहे की आपल्याला आता देशाचं जगाचं राजकारण करायचं नाही। आपल्या जिल्ह्याचं बघा, आपल्या जिल्ह्याचं वाटोळं झालेलं आहे। जिल्ह्याचं आमचं ज्याला आम्ही 10 वर्ष निवडून दिलं त्यांनी संसदेमध्ये आमचा एकही प्रश्न मांडला नाही। आमचे जे काही प्रश्न आहेत ते अनुत्तरित आहेत। आमच्या उमेदवाराला संसदेत जायला वेळ पण नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आता 10 वर्षांनी हा बदल होणारच आहे। परंतु तो बदल होण्यासाठी तुम्ही म्हटले की 80% 20% कुणाला द्यायचे, आपल्याला 100% मतदान आपल्याला आपल्या उमेदवाराला झालं पाहिजे, हे आवाहन तुम्हाला करतो। आणि मला जाणीव आहे त्या चळवळीमध्ये मी काम केलेलं आहे। त्या चळवळीमध्ये लोकांना भेटणं, बोलणं, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं असतं। घरामधून काय पुस्तकं वाचून माणूस मोठा होऊ शकत नसतो, त्याला फक्त ज्ञान भेटू शकतो। परंतु जो समाजाच्या मध्ये राहतो, बसतो, बोलतो, त्यांची नस ओळखतो, तोच हा खरा खासदार या जिल्ह्यामध्ये होऊ शकतो। हे जाहीरपणे मी तुम्हाला या ठिकाणी आता परिवर्तनाची गरज आहे। म्हणून 23 तारखेला आपण धनुष्यबाण या ठिकाणी नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे माझं नाव आहे त्या ठिकाणी बटन दाबावं आणि बटन दाबल्यानंतर जे मोदींचे विचार आज तुम्हाला पडतात, जे शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार पडतात, ज्या मराठी माणसांना मुंबापुरीमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी मराठी माणूस म्हणून संरक्षण दिलं, ज्याच्या पाठीमागे प्रत्येक दंगलीच्या वेळेला एक हिंदुत्व म्हणून ते उभे राहिले, असे सगळे विचार जर तुम्ही एकत्र केले किंबहुना असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही की या अगोदरचा खासदार करण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं 10 वर्षापूर्वी। तो खासदार भेटत होता, बोलत होता। मागच्याच गावामध्ये आम्ही बसलो होतो, बाबासाहेबांच्या गावामध्ये, खासदार बाबासाहेबांच्या गावात बसलो होतो। त्यावेळेला म्हटले साहेब, यावेळेला विलास काका होते, त्यावेळेला खासदार प्रतापरावजी भोसले साहेब होते, या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे इंद्रावजी निंबाळकर। ज्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व तुम्ही सातारा जिल्ह्यामधून करता, जे छत्रपती शिवरायांचे वंशज तुम्ही म्हणता, ज्या गड किल्ल्यांचं कुठेतरी संवर्धीकरण झालं पाहिजे, जे गड किल्ले आता पडायला लागलेले आहेत, त्याच्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांची नेमणूक होते कोल्हापूरच्या। परंतु तुम्ही तर राजे आहात, तुम्ही स्वतःचे किल्ले पडत असताना कसे पाहू शकता, हा कुठेतरी त्यांनी विचार केला गरजेचं।
छत्रपती म्हणून आम्ही मान देतो, मान देत राहणार, आयुष्यभर देत राहणार. म्हणून खासदारकी म्हणून त्यांनी 2 पावलं मागे सरण्याची गरज आलेली आहे. आणि आता कुठेतरी जनजागृती जी सामान्य लोकांमध्ये आता वाटत नाही, आता बदल होणं गरजेचं आहे. देश बदल रहा है, हमें भी बदलना जरूरी है. मोदी साहब को देश का पंतप्रधान अगर बनाना है तो इस राज्य में, इस जिल्हा में भी परिवर्तन होना गरजेचं आहे. हे सांगण्यासाठी मी पर्यंत आहे.